नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांचं खाते वाटप आणि आता पालकमंत्री पदाचं वाटप सुद्धा झालेलं आहे. आणि मग नेहमीप्रमाणे त्यामध्ये कोण कोण कशामुळे नाराज आहे किंवा धनंजय मुंडे यांच्यावर जे काय आरोप होत आहेत त्यामुळे त्यांचं पालकमंत्री पद हुकलेलं आहे वगैरे वगैरे चर्चा सुरू झाली. पण अशा ज्या गोष्टी घडत असतात यातून कुठलं राजकारण खेळलं जातं हे प्रत्येक राजकारणी उघडपणे सांगतो असं बिलकुल नसतं. मंत्रीपद असोत, मंत्रालयाची खाती असोत किंवा पालकमंत्री पद असोत, यांच्या वाटपामध्ये एकपक्षीय असो किंवा आघाडीची मंत्रिमंडळाचं वाटप असो, त्यामध्ये सुद्धा जी अशा पालकमंत्री पद खाते वगैरेचे वाटप होतं त्यामध्ये सुद्धा वेगवेगळं राजकारण खेळलं जात असतं. अनेकदा तर अनेक पातळीवर. आता मुंबईत बघा तुम्ही, मुंबईमध्ये आशिष शेलार आणि तुमचे मंगलप्रभात लोढा या दोघांना मुंबई उपनगर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले. आशिष शेलार हे पालकमंत्री आहेत आणि मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री आहेत. आणखीन दोन तीन जिल्ह्यामध्ये कुठे कुठे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असा उद्योग झालेला आहे. पण हे सगळं करण्यामागे राजकारण काय खेळलं जातं हे बघावं लागतं. कारण विषय राजकारणाचा आहे. महाविकास महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र काम करत असताना त्यांनी कितीही म्हटलं की आम्ही एक दिलाने एकजुटीने काम करतोय, जनतेच्या हिताचं काम करतोय आणि महाराष्ट्राच्या हिताचं काम करतोय, तरीही हे तीन वेगवेगळे पक्ष आहेत आणि ते एकमेकावर कुरघोडी करत आपला अधिकाधिक मतलब साधला जावा यासाठी प्रयत्न करणार, याविषयी मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणूनच मग कोण कुठला पालकमंत्री तुम्हाला आठवत असेल तर या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादा महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये एक वर्ष उशिरा आले. जून 2022ला एकनाथ शिंदे भाजप सोबत आले आणि सरकार बनलं. तेव्हा त्यात सहभागी असलेले भाजपचे चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याचे आमदार आणि मंत्री असल्यामुळे त्यांना पुण्याचं पालकमंत्री करण्यात आलं होतं. पण वर्षभरानंतर जेव्हा अजितदादा सुद्धा आपल्या काकांच्या विरोधात बंड करून महायुतीमध्ये सहभागी झाले, तेव्हा जी फेररचना करण्यात आली त्यात चंद्रकांत दादांना पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यांना सोलापूरचं पालकमंत्री करण्यात आलं आणि अजितदादांना त्यांचा आवडता पुणा जिल्हा आणि पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. चंद्रकांत दादांचं देवाचं वक्तव्य आठवा. अनेक भाजपवाले नाराज होते. एक तर अजितदादांना सोबत घेतल्यामुळे आणि त्यावर भाजपच्याच पालकमंत्र्याचं पालकमंत्रीपद अजितदादांना दिल्यामुळे अनेक जण नाराज होते. पण त्याविषयी खुलासा करताना चंद्रकांत दादा म्हणाले होते, काही मोठ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. मुद्दा उघड आहे मित्रांनो. अजितदादांना पुण्याचं पालकमंत्रीपद देताना जी दोन पावलं भाजपने माघार घेतली होती त्यामध्ये भविष्यातल्या निवडणुका, विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका या सगळ्यांचे हिशोब डोक्यात ठेवून अजितदादांना पालकमंत्री पद देत चंद्रकांत दादांना सोलापूरला पाठवण्यात आलं. आणि म्हणून आता सुद्धा जे काय पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं आहे त्यामध्ये बघ, शिंदे सेनेचे भरत शेठ गोगावले 2.5 वर्ष बिचारे मंत्रिपदाची प्रतीक्षा करत थांबले होते. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. पण त्यांना रायगडचे असूनही रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही. आणि गेली 2.5 वर्ष ते ज्यांच्याशी झुंज देत होते त्या अदिती तटकरे यांनाच परत पालकमंत्रीपद मिळालं म्हणून भरत शेठ नाराज आहेत याची चर्चा सुरू आहे. पण या सगळ्या गदारोळामध्ये व्यापक पातळीवर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या
राजकारणावर परिणाम घडवू शकेल असं या पालकमंत्री वाटपामध्ये काही आहे का याचा विचार करावा लागतो. जसं पुण्याचं पालकमंत्री पद चंद्रकांतदादांकडून काढून घेऊन अजितदादांना सोपवण्यामागे एक व्यापक पुढच्या 1.5-3 वर्षाचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून केलं होतं. नेमकी तीच गोष्ट आता पण शोधली पाहिजे की ज्यांना ज्यांना पालकमंत्री बनवण्यात आले किंवा ज्यांना पालकमंत्री पदापासून बाजूला ठेवण्यात आले, त्यातून कुठलं व्यापक राजकारण साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उरलेले दोन उपमुख्यमंत्री करतायत याचा विचार केला पाहिजे. नाही तर उथळ हा नाराज, तो चिडलाय, तो चिडलाय, या बातम्या नसतात. मुद्दा असा असतो की त्याचा परिणाम काय होतो. तुम्ही राजकारणात खेळी काय करता यापेक्षा त्या खेळीतून साध्य काय होतं याला प्राधान्य असलं पाहिजे. त्याचा विचार, अभ्यास आणि विश्लेषण झालं पाहिजे. आत्ता जे आत्ता जे पालकमंत्री पद वाटप झाले त्यामध्ये एक मजेशीर गोष्ट घडली आहे आणि त्याचा फारसा गवगवा अजूनही झालेला नाही. तो म्हणजे मुंबईचं पालकमंत्रीपद. मुंबई ही एकच महापालिका असली तरीही त्या मुंबई महापालिकेचे दोन जिल्हे केलेले आहेत. एक मुंबई म्हणजे मुंबई बेट जे आहे त्याला मुंबई जिल्हा म्हणतात आणि माहीमपासून दहिसर पर्यंत आणि इकडे सायनपासून किंवा कुर्ल्यापासून मुलुंड आणि तिकडे चेंबूर वगैरे पर्यंत त्याला या सगळ्या विभागाला मुंबई उपनगर जिल्हा म्हटलं जातं. त्या मुंबई उपनगर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून आशिष शेलार यांना जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यांच्या सहाय्याला मदतीला म्हणून मंगल प्रभात लोढा यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हा हा खरोखरच मुंबईपेक्षा खूप मोठा आहे, किंबहुना मुंबईच्या दुप्पट असण्यापेक्षाही अधिक आहे. तर त्याला दोन पालकमंत्री दिले म्हणून काय गडबड होत नाही, अयोग्य नाहीये. पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मुंबई शहर हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आणि याला माझ्या दृष्टीने फार महत्व आहे. एकनाथ शिंदे ठाण्याचे आणि अर्थातच ते उपमुख्यमंत्री आहेत आणि ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी काम करो न करो ते ठाण्याचे आपोआपच पालकमंत्री होत असतात. मुद्दा असा येतो की आधीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे मुंबई महापालिका नव्हती, ते मुख्यमंत्री असले तरी आज मुंबई शहर पालकमंत्री म्हणून जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे एक जबाबदारी टाकली जाते यातलं राजकारण म्हणून समजून घ्यावं लागतं. नजीकच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका व्हायच्यात, राज्यातल्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका व्हायच्यात, जिल्हा परिषद, तालुका पंचायत. पण जितकं महत्व महायुतीसाठी मुंबई महापालिकेचं आहे तेवढं उरलेल्या सगळ्यांची गोळाबेरीज केली तरी नाही. आणि म्हणून महायुतीचं पुढलं लक्ष, टार्गेट हे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला शेवटचा राजकीय डाव खेळायचा आहे हे ओळखून उद्धव ठाकरे, उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख आत्तापासून कामाला लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी नेमलेल्या आणि उपनगर मुंबईसाठी नेमलेल्या पालकमंत्र्यांकडे बघणं भाग आहे. आशिष शेलार ज्यांनी 7 वर्षापूर्वी 2017 ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला पहिल्यांदा शिवसेनेच्या विरोधात लढून शिवसेनेला तुल्यबळ ठरतील इतक्या महापालिकेत जागा निवडून आणून दाखवलं होतं ते आशिष शेलार आता उपनगर मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे साधन संपत्तीचा तुटवडा नाही असे मंगल प्रभात लोढा त्यांचे सहाय्यक पालकमंत्री म्हणून काम करणार. आणि मुंबई शहर जिल्हा जो आहे
त्याचा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करणार आहेत, याचा अर्थ सरळ आहे की तिथे एकनाथ शिंदे यांना सरळ सरळ उद्धव ठाकरे यांच्या आमने सामने आणून उभं करण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे असोत, आदित्य ठाकरे असोत, ते मुंबई महापालिकेचे आपण अनभिषिक्त सम्राट आहोत असं समजतात. आणि त्या सत्तेचं केंद्र मुंबई शहरात मोक्याच्या ठिकाणी दक्षिण मुंबईत महापालिकेचं मुख्यालय हेच त्या सत्तेचं केंद्र आहे. आणि त्या सत्तेच्या केंद्रावर पालकमंत्री म्हणून हुकूमत चालणार आहे ती एकनाथ शिंदे यांची. 2.5 वर्ष जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवत होते, त्यामध्ये पालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा काम करत होते. आणि त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये पालकमंत्र्यासाठी एक दालन बनवलं. त्यावरून आदित्य ठाकरे, उबाठा शिवसेनेचे विविध नेते यांनी किती हातपाय आपटले होते तुम्हाला आठवत असेल. त्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये पालकमंत्र्यासाठी निर्माण केलेल्या दालनामध्ये यापुढे जो मंत्री बसणार आहे त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. ज्या एकनाथ शिंदे या बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव गमावण्याची पाळी आली, धनुष्यबाण हे चिन्ह गमावण्याची पाळी आली, सत्ता आणि सरकार आणि आमदार आणि कार्यकर्ते गमावण्याची पाळी आली, आपल्या वडिलांनी आपल्याकडे सोपवलेला वारसा गमावण्याची पाळी ज्या एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आली, तोच माणूस उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत लाडक्या आणि हक्काच्या असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयात आता स्थानापन्न होणार आहे. मुंबई शहर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच मुंबई महापालिकेचा जवळजवळ सर्वे सर्वा एकनाथ शिंदे अशी परिस्थिती या पालकमंत्री पदाच्या वाटपातून आणली गेलेली आहे. आज जे काय विधानसभेचे निकाल आले त्यानंतर उरलेल्या महाराष्ट्रातून शिवसेना संपली, काँग्रेस संपली आणि या दोनही पक्षांची आता शेवटची जी धडपड आहे ती मुंबई महापालिकेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांची आहे. कारण महापालिका हाती गेली, भाले महापौर नाही झालं तरी चालेल, पण मोठ्या संख्येने आपले नगरसेवक हे मुंबई महापालिकेत असले पाहिजेत, यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे उरले सुरले सवंगडी शेवटची धडपड करतायत. अशा वेळेला त्या महापालिकेची आत्ता तरी सगळीच्या सगळी सूत्र ही एकनाथ शिंदे यांच्या हाती देवेंद्र फडणवीसांनी आणि या नव्या सरकारने सोपवलेली आहे. आणि मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला एक महत्वाचा निर्णय म्हणजे मुंबईतले सगळे प्रमुख रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के करायचे आणि पावसामध्ये कुठेही पाणी तुंबणं किंवा रस्त्यात खड्डे ही समस्या उरता कामा नये, यासाठी गंगाजळीतले पैसे वापरून सुद्धा रस्ते बनवा असा धाडसी निर्णय ज्या मुख्यमंत्र्याने घेतला, जो आता उपमुख्यमंत्री आहे ते एकनाथ शिंदे आता मुंबई महापालिकेचे सर्वोच्च सत्ताधीश झालेले. पालकमंत्री पदाच्या वाटपामध्ये कोणाला कुठलं खातं मिळालं, भुसे नाराज आहेत का, किंवा गुलाबराव पाटील काय म्हणाले, गोगावलेंना काय वाटतं, या गोष्टी बाजूला ठेवा. त्यातून भविष्यातलं फार मोठं राजकारण होणार नाही. महाराष्ट्राच्या व्यापक राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घटना काय असेल तर मुंबई महापालिकेच्या लांबलेल्या, रेंगाळलेल्या आणि अडकलेल्या ज्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका, त्या होण्यापूर्वीचे काही महिने त्या महापालिकेचे सर्वाधिकार एक प्रकारे फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवले आहेत. त्यामुळेच महापालिकेच्या लढतीमध्ये भाजप आशिष शेलार यांना घेऊन लढणार असला
तरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी फडणवीसांनी एक स्वतंत्र सेनापती आणि एक स्वतंत्र तुकडी निर्माण केलेली आहे, जिचं नाव एकनाथ शिंदे पालकमंत्री मुंबई शहर जिल्हा असं आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचं वाटप कुठले पालकमंत्री कुठे जिल्ह्यामध्ये, या चर्चेमध्ये खुळ्यासारखं अडकण्यामध्ये अर्थ नाही. ज्या मुख्यमंत्र्याने आपल्याला मिळालेल्या शेवटच्या लोकसभेनंतरच्या 3 महिन्यामध्ये लाडकी बहीण सारख्या योजनेचा धाडसी प्रयोग करून महायुतीला अफाट मोठं यश मिळवून दिलं, त्याने मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची निवडणुकीत टक्कर घेऊन महायुतीला मुंबईच्या महापौरपदी आणून बसवणं ही एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा आहे. ठाणे महापालिका क्षेत्र हे एकनाथ शिंदे यांना चिंता करण्याचा विषय नाहीये. तिथला काय तो खासदार असो, तिथले सगळे आमदार असो, ते सहजगत्या एकनाथ शिंदे निवडून आणतात. पण त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीने मुंबईत सुद्धा 5 ते 6 आमदार निवडून आणलेले आहेत. युती म्हणून मुंबई पादाक्रांत करून दाखवलेली आहे. आणि आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बसून उद्धव ठाकरे यांना राजकारणातून निवृत्त होण्याची पाळी आणायची जबाबदारी एक प्रकारे महायुतीने एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलेली आहे. अर्थात हा भाजपचा डाव आहे वगैरे वगैरे काहूर माजवलं जाईल, पण भाजपचा डाव एवढ्यापुरता हा विषय मर्यादित राहत नाही. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्याशी अकरण वैर पत्करलं, त्यानंतर भाजपने शिवसेनेच्या विरोधात डावपेच करणं हे क्रमप्राप्त असतं. पण उद्धव ठाकरेंनी एकाच वेळेला अनेक शत्रू अंगावर घेतले, नाही स्वपक्षात सुद्धा शत्रू निर्माण केले. एकनाथ शिंदे हा तसा उद्धव ठाकरेंनी स्वतःसाठी स्वतःच निर्माण केलेला एक शत्रू आहे. आणि आता तो अकराळ विक्राळ रूप धारण करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उबाठा शिवसेनेसमोर येऊन उभा ठाकलेला आहे. तेव्हा पालकमंत्री पदाच्या वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांना मुंबई शहर जिल्ह्याचं पालकमंत्री करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या दीर्घकालीन राजकारणामध्ये किती दूरगामी परिणाम घडवणारा आहे, ही महत्वाची गोष्ट असते. फक्त तेवढं सोडून बाकीचे बुडबुडे उडवले जात आहेत. आणि एकनाथ शिंदे हे फार बोलत नाहीत, फार बोलत नाहीत. कमी बोलायचं आणि जास्ती करायचं या प्रकारचं राजकारण खेळणारा हा अत्यंत मुरब्बी राजकारणी मुंबईचा पालकमंत्री होतो. आणि आवश्यकतेनुसार तो जेव्हा पालकमंत्री म्हणून महापालिकेच्या मुख्यालयात येऊन बसणार आहे किंवा मुंबई शहराचे प्रशासकीय सूत्र हलवण्याच्या दृष्टीने महसूल आणि नागरी क्षेत्रातलं काम करणार आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी महापालिकेतलं किती मोठं आव्हान असेल त्याचा नुसता विचार करा मित्र, नुसता विचार करा, अंगावर शहारे येतील. आजही मुंबई शहरामध्ये मला वाटते 5 ते 6 आमदार उद्धव ठाकरे यांचे आहेत शहरामधले. आणि त्यामुळेच तिथे शिवसेनेशी टक्कर शिवसेनेचाच उभं करून भाजपला लढाई करावी लागेल. ते म्हणतात ना, लोहे को लोहा काटता है, काट्याने काटा काढावा लागतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांचा बंदोबस्त कमी बोलून पण अधिकार योग्य जागी वापरून फडणवीस किंवा भाजपचा कोणी नेता अशी शेलार करू शकणार नाही, तेवढा एकनाथ शिंदे करू शकतात. आणि त्यांनाच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याचं लक्ष हे मुंबई महापालिका निवडणुका आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. पालिका काय ते पालकमंत्र्यांची यादी बघितली तर त्यामध्ये मुंबईचा पालकमंत्री कोण हे बघितलं तर या सगळ्यातला खरा खेळ
लक्षात येऊ शकतो. अर्थात ज्यांना तो खेळ समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठीची गोष्ट आहे. बाकीचे ज्यांना साबणाच्या पाण्याचे बुडबुडे उडवायचे, ब्रेकिंग न्यूज करायचे आहेत, त्यांची गोष्ट सोडून द्या. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.